नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण सुरू होतो आणि त्याच्याबरोबरच सणांना देखील सुरुवात होते. सणासुदीच्या या धामधुमीमध्ये आपण सज्ज झालोय शॉपिंग करायला. त्याकरताच हा फेस्टिव्ह सीझनचा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आले खास तुमच्यासाठी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचंय. व्हिडिओ अजिबात स्किप करायचा. आपले सण म्हटले की शुभ रंग येतो तो लाल, आणि म्हणूनच मी आजचा शुभ रंग हा सुंदर असा लाल कलरचा टॉप वेअर केलेला आहे. तर आपण आता जराही वेळ न घालवता अशा रेड रेड कलरचे जरा आपण ब्लाउज बघूयात. बघा तुम्हाला कसे वाटतायत आणि कॉमेंट्स करून मला सांगा तुम्हाला ब्लाउज कसे वाटले. तर आधी आपण ब्लाउजनी सुरुवात करूया. असं हे पॅकिंग आहे आणि मी ह्याच्यातनं एक सुंदर असा जरा फॅन्सी ब्लाउज काढते. तुम्ही बघू शकताय इतका छान रेड कलर आहे आणि वरती सर्व नेट आहे. नेट असं काही नाहीये की तुम्ही म्हणाल क्वालिटी कशी आहे, तर छान क्वालिटी आहे एकदम. बघा डिझाईनही छान आहे. तर असं तुम्हाला स्क्वेअर येणार आहे वरती आणि स्लीव्ज एकदमच हाफ येत आहेत. तर तुम्हाला थोडा मॉडर्न लुक देखील करायचा असेल तरी तुम्ही हा ब्लाऊज नक्की घेऊ शकता. आता ह्या ब्लाऊजची प्राइस पण तुम्हाला इथे शो होते, तर ती बघा आणि मग आयडिया घ्या की तुम्हाला तो तुमच्या बजेटमध्ये बसतोय का नाही ते तुम्ही ठरवा आणि तशा पद्धतीने तुम्ही मिशोवरनं हे ब्लाऊज ऑर्डर करा. आणि हो, हे ब्लाऊज तुम्ही कोणत्या साडीवर घालू शकता, काय करू शकता, तर त्याकरता माझा एक स्पेशल व्हिडिओ होता की हे 5 ब्लाऊज पाहिजेतच. की काळ्या रंगावर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ना, खूपच सुंदर दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे ब्लाऊज असं आहे, तुम्ही बघू शकताय आणि खाली असं छानसं इलॅस्टिक आहे. तर हा ब्लाऊज आपण जेव्हा घालतो तेव्हा खालची जी साईड आहे ती अशी, आपण जेव्हा शिवलेले ब्लाऊज असतात ते असे कधी तरंगतात कधी नाचतात, तर तसं न होता हा फिट आपल्याला छान इलॅस्टिकमुळे छान बसतो. माझ्याकडनं तरी या ब्लाऊजला ग्रीन सिग्नल आहे. तर आता आपण पुढचा ब्लाऊज बघूयात. तर हा देखील सुंदर असा शुभ रंग रेड कलर लाल रंग आहे. या ब्लाऊजचा गळा आहे गोल, तुम्ही बघू शकताय, आणि स्लीव्ज आहेत ह्या लॉंग. तर आता थंडीचा सीझन सुद्धा येतोय, त्याच कारणाने मी हा ब्लाऊज खरेदी केलाय, ऑर्डर केलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकताय प्रिन्सेस कट आहे, स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे. जसं पहिलं ब्लाऊज आपण बघितलं ते सुद्धा स्ट्रेचेबल होतं. हे रेडी टू वेअर ब्लाऊज आहेत. इथे काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त परफेक्ट साईज तुम्हाला माहिती असेल तसं तुम्ही ऑर्डर केलं तर ब्लाऊज एकदम छान आहेत. कारण की मी हे ब्लाऊज ऑर्डर केले तर 36 नंबर आहे. 36 साईजचा हा माझा ब्लाऊज. तर तुमचा कोणता असेल तर तुम्ही त्या ह्यानी हे करा. अगदी परफेक्ट फिटिंग असे बसतात, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. ब्लाऊजचा बॅक नेक सुद्धा राऊंड शेप मध्येच आहे. असं हे सुंदर ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावर तुम्ही बघू शकताय थोडंसं इथे एम्ब्रॉयडरी केलेली आहे, डिझाईन आहे. मला तर हा ब्लाऊज आवडलाय, त्याच्यामुळे मी याला ग्रीन सिग्नल देते. तर याच ब्लाऊज सारखाच आणखी एक ब्लाऊज आहे, मस्त असा गोल्डन कलर ब्लाऊज आहे. तसंच ह्याच्यावर डिझाईन देखील आहे. तर फक्त फरक काय आहे, इथे त्यांनी अशी लेस इथे लावलेली आहे जी नेकला, ती खूपच उठून दिसते, त्याच्या अट्रॅक्टिव्ह झालाय ब्लाऊज. तर हा ब्लाऊज तुम्ही कशावर घालू शकता. ग्रीन साडी तुमची असेल तर त्यावर देखील हा गोल्डन कलरचा ब्लाऊज छान दिसतो. तर सुंदर अशा ब्लाऊजला मी ग्रीन सिग्नल देते. अजून एक असं मस्त ब्लाऊज माझ्याकडे आहे, तुम्ही बघू शकताय. त्याला कप्स लावलेले आहेत आणि कलर तुम्ही पाहू शकताय, असा गुलाबी फ्रेश कलर आहे आणि लॉंग स्लीव्ज आहेत आणि हे जे डिझाईन आहे ते चिकनकारी आहे. तर असं हे सुंदर ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकताय. पुढचा गळा लिप शेप मध्ये आहे, पानाचा आकार आहे. मागचा गळा हा गोल आहे, खोल गळा आहे, डीप नेक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय, इथे त्याला खाली हुक्स दिलेले आहेत.
तर हे हुक्स आहेत. डीप नेक असल्यामुळे शोल्डर्स उतरू शकतात आणि ते शोल्डर्स उतरू नये म्हणून या नॉट्सचा उपयोग होणार आहे. तर असं हे सुंदर चिकनकारी ब्लाउज आहे लॉंग स्लीव्ज मधलं. तर हे सुद्धा विंटर सीझन मध्ये अगदी छान आहे. फ्रेश कलर आहे. तर हे सुद्धा तुमच्या एक डार्क अगदी ब्लॅक कलरची साडी असो, अगदीच येलो कलरची साडी असो, त्याच्यावर सुद्धा हे ब्लाउज खूपच सुंदर दिसेल. आणि ह्या डिझाईनमुळे तुम्ही हे पार्टीमध्ये सुद्धा घालू शकता, कारण की ह्या काय सिक्विन वर्क केलेला. तर मला हा स्वतःला ब्लाउज आवडला, त्याच्यामुळे मी याला ग्रीन सिग्नल देते. अजून ब्लाउजचे 2 प्रकार आहेत आणि अगदी भन्नाट आहेत. अगदी वेडिंगला सुद्धा, लग्नात उठून दिसाल असे ब्लाउज आहेत. तर त्याच्यातलाच एक आता श्रावण नुकताच झाला म्हणून मी ग्रीन कलरचा ब्लाउज घेतला होता, जो लग्नात सुद्धा घालायला अप्रतिम. अगदी नवरी सुद्धा हा ब्लाउज घालू शकते. हा वेल्वेटचा ब्लाउज आहे आणि तो विंटर सीझन मध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. असा हा सुंदर पार्टी वेअर ब्लाउज तुम्ही बघू शकताय. खूपच सुंदर नेक आहे. आणि हा जो कलर आहे तर हा तुम्ही पाहू शकताय पूर्ण बॉटल ग्रीन कलर आहे. बघा, खूपच सुंदर. आणि ह्याला कप्स लावलेले आहेत. या ब्लाउजचा गळा व्ही नेक आहे आणि या अशा स्लीव्ज आहेत. खूप लांबही नाही आणि खूप छोट्याही नाहीत, अशा ह्या मीडियम साईज स्लीव्ज इथे मिळत आहेत. बाजूनी इथे लेस बॉर्डर केलेली आहे, जी नेकला सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे ब्लाउज खूपच सुंदर दिसतोय. आणि खालच्या साईडला इथे बो बांधता येणार. इथे नॉट दिलेली आहे. ही सध्याची फॅशन आहे, म्हणजे ही खूपच जुनी फॅशन होती. खाली जे इथे नॉट्स असायच्या, आता सध्या वरती नॉट्स लावले जातात. पण हा लुकच असा आहे. हा व्ही नेक आहे. इथे एंडिंगला त्यांनी इथे टसल्स दिलेले आहेत, बेल्स लावलेले आहेत. तर खूपच सुंदर ब्लाउज आहे. तर माझ्याकडनं या ब्लाउजला आहे ग्रीन सिग्नल. आता ब्लाउज हा लास्ट राहिलाय आणि हा सुद्धा लग्नासाठी परफेक्ट, अगदी नवरीसाठी ब्रायडल ब्लाउज आहे. वर्कचा ब्लाउज आहे, कप्स आहेत, रिच लुक देणार आहे असा हा सुंदर ब्लाउज. थोडासा मरून शेड मध्ये आहे. पूर्ण आरी वर्क ह्याच्यावर केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खूपच सुंदर. आणि एखाद्या शालूला मॅच करून तुम्ही हा ब्लाउज घातला ना तर खूप सुंदर. म्हणजे तुम्ही काय, एखादी नवरी. पुढचा गळा गोल आहे, तुम्ही बघू शकताय. पुढे हुक्स लावलेले आहेत आणि त्याला आरी वर्क आहे. गोल गळा असल्यामुळे आणि आरी वर्कमुळे गळा खूप सुंदर दिसतोय. आणि तसाच हा गळा मागचा गोल नाहीये, थोडासा आहे मटका शेप, अगदी लाईटली दिलेला आहे. त्याने सुंदर लुक येत आहे. आणि जेव्हा तो घालाल तेव्हा तो असा थोडासा ब्रॉड होतो आणि मग दिसायलाही गळा छान दिसतो पाठीमागनं. तर इथे ह्या स्लीव्ज आहेत. स्लीव्जची ही बॉर्डर खूप रिच लुक देते. त्यातून कप्स दिलेले आहेत आणि आतला छान अस्तर लावलेलं आहे, तेही चांगलं लावलेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. इथे पाठीमागे गळ्याला नॉट्स लावलेले आहेत, पूर्ण हुक्स लावलेले आहेत. खालची जी बॉर्डर आहे ती सुद्धा आरी वर्क आहे. खूप सुंदर असा रिच लुक देणारा पार्टी वेअर, वेडिंग असा फेस्टिव्ह ब्लाउज आपण बघितला. तुम्हाला कसा वाटला? मला तर छान वाटलाय आणि मी त्याला देते ग्रीन सिग्नल. आता आपण इथे ब्लाउज बघितलेत, हे सर्व असे छान छान ब्लाउज होते. पण वेळ थोडा आहे, मला जास्त काही दाखवता आले नाही. पण जे आहे ते सिलेक्टेड पीस होते. तर तुम्हाला हे ब्लाउज कसे वाटले ते मला नक्कीच कॉमेंट्स. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. बाय.